नमस्कार, सुप्रभात. मी लवे सगळे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं समर्थ व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बघितलाच असेल. तो आता चांगली सकाळ झालेली आहे. सकाळचे वाजले 7:30 आणि आता तयारी आहे बघा. तयारी केलेली आहे, फुल काठी, चष्मा बघा. आता आम्ही निघालेलो आहोत. कुठे जायचं आपल्याला? डोंगर चढायचं आहे आई वर्धानीच्या मातेच्या दर्शनाला. तो आता सगळे आलेले आहेत. इकडे नाश्ता वगैरे होईल. ऑलरेडी लेट झाला, आता काही त्याला पर्याय नाही आहे कारण की नाश्ता अजून बनतोय. विदाऊट म्हणजे उपाशी जाणं पॉसिबल नाही आहे एवढ्यावरती. सो आता नाश्ता करूया. थोडा उशीर होईल पण खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे आणि तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. ही आमची चिल्ली पिल्ली सगळे आलेली आहेत आणि खूप माणसं आलेली बघा. इकडे सगळा नाश्ता चालू आहे बघा. हा बघा, तुम्हाला दाखवतो थांबा. ऑल बॉईज ऑल रेडी. काय खाताय बरं? द्या थोडं, द्या रे. हे द्या थोडं, खोबरं द्या, काहीतरी द्या, काहीतरी द्या रे बाबा. टेम्पररी खोबरं खातोय. फुल तयारी जोरात. फुल जोरात तयारी एकदम होश में होश. भोगला नाश्त्याची तयारी चालू आहे फुल. नाश्ता केल्याशिवाय तू मग हलणार नाही. नाश्ता काय भेटणार नाही लवकर. आताशी बनतोय तोंड बघा. हा कावला मेल. भरपूर लेट होणार आता, मजबूत लेट होणार. नाश्ता चाललाय. मला आमची जत्तरगाठी दाखवतो. जत्तरगाठी मग जत्तरगाठी यावर्षी बघायला भेटले. बघूया नंतर नाचवायला भेटली तर आम्हाला. नंतर आम्ही नाचू हिला आहे ना. जत्तर गाडीचं खास वैशिष्ट्य आहे ना, ॲक्च्युली लहानपणीचं मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये ना एक आम्ही फलारा बोलतो, ते लावलेत ना ते फलार आहेत. त्याच्यामध्ये एक माझ्या नावाचा फलार आहे येल्लो कलरचा. बघूया नंतर आपण काढू ना तेव्हा आहे का बघूया तो फलारा. लवेश राज साखळे लिहिलेला आहे. येल्लो कलरचा फलारा होता. आता बघूया तो आहे काय. आपण नंतर जेव्हा नाचवूया ना तेव्हा चेक करूया. नाश्ता सुरू झालेला आहे. नाश्ता खायला बघा. आई गडबड. चटणी राहू द्या आता. हो उपाशी केले तिघांनी. उपाशी चटणीची वाट नाही बघत. चालू करा. हा उपवासवाला गाडी बघा. याचा उपवास आहे आणि आम्हाला आता खमण आलेला खायला. आली काय चटणी आली आणि मागे पोट भरलंय. उपवास मी जेवलो नाही. दर्शनाला चाललोय. खमण गायला या. सगळे तयार झालेत. खाऊन आता निघूया पटपट पटपट. बोलतो उपवास आहे. बघा आमचे मामा दाखव, नीट दाखव. ओके. आमच्या गावचे कार्यकर्ते. चटणी वाटते बाबा. एक नंबर नाश्ता झालेला आहे. डायरेक्ट चढायचं, काही करायचं नाश्ता मस्त नाश्ता. चला मित्रांनो, फायनली जर्नी चालू झालेली आहे आमची. आदित्य आणि आदित्य माझ्यासोबत आहे आज. तो माझ्यासोबतच असणार आहे आणि मी दमलो तर आदित्य शूट करणार आहे. सो चला, कारण की दमचाक होणार आहे. एवढं चढायचं म्हटल्यावरती खूप. तुम्हाला दाखवतो कुठे चढायचं ते डोंगर. आता सूर्यदेव पण आलेले आहेत. नाही बघा, ऊन आलेलं आहे डोक्यावरती. मस्त की नाश्ता केलेला आहे आणि आता चला, आज पहिल्यांदा तुम्हाला आमच्या गावचे ग्रामदैवत बघायला भेटणार आहेत. तो चला
हा आहे इथं पुलावे ए थांबा रे. ते बघा हा डोंगर आहे ना, हा एवढा चढून तिकडे आमची देवी आहे. समोर तिकडे जायचं आणि सूर्यदेव बघा चांगले झालेले आहेत. गरमी आत्ताच चालू झालेली आहे. आणि हे बघा चला अजून पब्लिक येते. फायनली आमचे पुजारी पण आले. जय देवीचा जल जय शिवाजी. चला जय महादेव. देवीच्या नावाच्या जयघोषाने आमची सुरुवात झालेली आहे. स्वतःला हळूहळू हळूहळू अंतर आपण कापत जाऊया. जसं जसं जमेल तसं तसं तुम्हाला दाखवत जाईल. कोकणातला रानमेवा बघा दिसत काय. बोरं अजून आहेत. पहिली मुलं बोरं नाही ठेवायची आणि आता बघा हा बघा अजून एक गावचा रानमेवा करवंद बघा किती जबरदस्त. थोडी थोडी झालेत ना पिकण्यासारखी करवंद आहे खायला गावची. पिकतील मला असं 10-15 दिवस. चला नाही पिकलं पिकलेले. अरे पिकलेलं भेटलं. या वर्षीचं पहिलं करवंद पिकलेलं. वा नंबर वाव. चालतायत. अर्धे पुढे गेलेत अर्धे मागे आहेत. करत 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 चढायचे. यावर्षी बघा आंबे ना यावर्षी भरपूर आहेत. खूप आंबे आहेत बघा. यावर्षी आंबे भरपूर आहेत. खूप आलेले आहेत. कोकणामध्ये सगळीच फळं खाण्यासारखी नसतात. आता बघा हे फळ बघा. कुणाला माहिती आहे का काय पेर नाहीये. हे कोकणातलं पेर आहे. पेर कोकणातलं पेर हे खाण्यालायक नाहीये. तेव्हा कुठली पण फळं खाऊ नका. चला फायनली आता चढण चालू होणार आहे. आम्ही बेसला आलेलो आहोत आणि आता आम्हाला वरती चढायचं आहे. आता एवढं थकायला झालंय. आता अजून चढण बाकी आहे. बघूया चला आता. हे बघा हे असं सामान विमान घेऊन जायला लागतंय. चला चढायला चालू करूया. मर्दानी माते की चला. हे बघा आता इथून खरी चढण चालू आहे. चला बघा आता इथेच सावली आहे पूर्ण. एकदम चालायला चढण आहे पण इकडे सावली आहे. कारण की जंगल आहे ना. थांबा तुम्हाला दाखवतो. तेव्हा कसे चढतायत इकडे बघा रे. चढतायत आणि बघा इकडे वरती पूर्ण झाडी आहे. आता वरती गेलो ना की पूर्ण ओपन स्पेस आहे. आणि 2 वर्षापूर्वी आमच्यासोबत तिथे जी घटना घडलेली ना ती पण तुम्हाला सांगतो. पहिला स्पॉटला येऊ द्या मग तुम्हाला सांगतो. एवढी जीवघेणी घटना घडलेली. चला दम लागायला लागलेला आहे. आता अशा स्पॉटला आलो ना तुम्हाला मगाशी बोललो की इथून 2 वर्षापूर्वी आमच्यावरती इथेच अटॅक झालेला. कसला अटॅक मधुमाशींचा. एकदम जीवावरती आलेलं. हालत खराब झालेली. कसं रे मी वाचलो त्याच्यात ना. आणि एवढा दम लागलाय ना. ती खोली बघा. ते बघा ते आमचं गाव तिकडे ते बघा. आणि हा आता हा स्पॉट आम्हाला चढायचा आहे. केलीची पानं बिनं घेऊन चाललेत. चला अरे हा ढोलकीवाला सलाम सॅल्यूट करायला पाहिजे. आता आमचा पहिला स्टॉप येईल. तिथे पोहोचलो की तिथे आराम घेतात नंतर पुढे जातात. चला फायनली पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे. आणि पाहू शकता हालत खराब झाली. पहिला टप्पा आम्ही पार केलेला आहे. आणि जेवढा 2 प्लेट खमण खाल्लेला तो पूर्ण जिरलेला आहे. हा आता मला ते केळं आणतात भावाने ती खायला लागते. चढायला एनर्जी पण पाहिजे ना.
हालत खराब आहे बाबा, गरमी एवढी. चला पहिला टप्पा झालेला आहे आणि आता सगळे निघालेलो आम्ही. आता पुढे अजून 2 टप्पे चढायचे आहेत बाबा. हालत खराब होणार आहे. थोडं बरं वाटलं पाणी बिणी पियालं तर. आता मला खालचा सीन दाखवतो थांबा. आणि खाली पण बघायला लागतंय, वाट आहे ना खूप अरुंद आहे, पाय कधी पण घसरू शकतो. हा रस्ता बघा, चालत दिसत आहेत बघा. इकडून खालून गेला का ही खोल दरी आहे बघा, त्याच्यामुळे बघून चालावं लागतंय. एक पाय सरकला का डायरेक्ट खाली. पाऊल वगैरे जरा बघून टाकावं लागत. ॲक्च्युली उन्हाळा चालू झाला ना म्हणून एवढी थकावट होते, नाहीतर थंडीमध्ये आलो ना तर एवढी थकावट नाही लागत. चला. आणि हा पॅच असा आहे ना, दाखवतो तुम्हाला थांबा. एवढीशी अरुंद वाट आहे बघा, खाली बघा. तुमचा तिकडे आमचा गाव चाकलेवाडी, बोरवली आहे पुढे, म्हणजे जिथे टिटू आहे मग असं पुढपर्यंत. आणि ही सह्याद्री आपली चारी बाजूने. चला थोडा स्ट्रेट पॅच आलाय, दुसरा टप्पा झाला आहे. आता अजून बघा हा टप्पा क्रॉस करून जायचा आहे तिकडून. चला आलात डाऊन. एवढा दम लागला. आलो वरून बोलत आहेत. ॲक्च्युली ऊन एवढं लागतंय ना, हालत खराब झाली. अजून एक टप्पा पूर्ण चढायचा. त्याला ताण लागले. आपल्याला ताण लागते तर मुख्य प्राण्याला पण ताण लागते. भाऊ त्याला पाणी देतोय. ॲक्च्युली वरती आमच्या देवाची तर पाणी आहे, एकदा पोचलं की टेन्शन नाही. विचार नाही करणार. हा 4था स्टॉप घेतला आहे. कधीच आयुष्यात एवढा स्टॉप घेतला नव्हता. हालत एवढी खराब होते ना, काम बघू शकता. उन्हाचे दिवस आहेत ना म्हणून एवढं थकवा लागतंय, नाहीतर एवढं थकवा लागत नाही. 2 स्टॉपमध्ये माणूस आम्ही लोक जातो. एवढं हाल. आणि काय जास्त पाणी पण नाही प्यायचं. गरमीचे दिवस आहेत ना, पोटामध्ये उदमलतं इन द सेन्स उलटं पालटं होतं पोटामध्ये. गोळी टाकली आहे, थोडी हेल्प करते. किती थोडं पाणी. फायनली पूर्ण चढाई करून आम्ही पोचलेलो आहोत. आता इथून प्लेन भाग आहे सगळा. तो डोंगर तर तुम्हाला दाखवला, तो पूर्ण डोंगर क्रॉस करून त्याच्यानंतर आमची देवी आहे ते. आता इथे आमची देवी आहे. आणि हा तो डोंगर वरती केला, क्रॉस केला की पुन्हा येतो. आता इकडे शूज वगैरे काढणार, जे काही चांबड्याचं वगैरे चालत नाही देवीला ते इथे काढणार. आणि इथून मग पुढे देवीच्या जागेवरती जाणार. हा बघा हा स्पॉट बघा मित्रांनो, जबरदस्त. आता इथे फोटोशूट वगैरे होईल. हे बघा इथे आराम, बुटा चपला वगैरे सगळं काढायचं इकडे, चांबड्याचा वस्तू वगैरे. आणि इथून मग पुढे जायचं. काय रे भूक लागली काय? का जमलं सर. पाणी नाही का रे? पाणी नाही जरा पण. ऍक्च्युली इकडे पाणी असतं, इकडे पण आता सुकलंय. वा 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 वा, खरा भाजण्या. लोकर लोकर या म्हातार माणसं घ्या. एक नंबर फिलिंग बघा. काय हो नाही गरम आहे काय? चपला बिपला घेऊन कुठे चाललंय? आता इथे चप्पल वगैरे काढलेले आहेत. आता आपण देवीशी जाऊया. अरे लय ते लांब आहे. चला हा सीन बघा मित्रांनो, एक नंबर. इकडे फोटोशूट होतं पण आता काय फोटो काढायची हिंमत नाही आमच्यात. सो आता आम्ही चाललो, आम्हाला लेट झालेला आहे. चला. हालत खराब झाली, काय करणार, देवीची गोड आहे, यावं लागतं. आता चपला काढल्या तर दगड्या टोचत आहेत सगळ्या पाहायला. चला आता डायरेक्ट तुम्हाला देवीच्या इथे भेटतो. पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरती आमच्या ग्रामदैवताचं दर्शन तुम्हाला आज मी फायनली दाखवणार आहे. सो चला, फायनली वेट इज ओव्हर आणि आम्ही पोचलेलो आहोत. जे काम आम्ही देवीशी केलेलं आहे एवढ्या उंचावरती, ते पण आज तुम्हाला बघायला भेटेल. आणि आमची आई वर्धानी, ते पण तुम्हाला बघायला भेटेल देवस्थान. तर दाखवतो. चला फायनली आलेलो आहोत, उत्सुकता वाढलेली आहे. तर चला आता आपण एंट्री करूया. वाव
फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या आईच्या दरबारी. चले बुगंबो. ते बघा जुने पत्रे काढून ठेवलेले आहेत. कधी आलास रे तू? कधी आलास? चला पोचलेलं आहे आणि काम बघा काय मस्त केलेलं आहे. जबरदस्त काम. चला मला आमच्या आईचं दर्शन घडवतो. आईचं दर्शन या चॅनलवर होणार आहे. समर्थ ब्लॉग्स या चॅनलवरती आपल्या आईचं दर्शन होणार आहे. ही आमची परमपूज्य आई वरदायिनी माता. हे बघा ही आमची आई वरदायिनी माता. मागे फायनली आम्ही आमच्या आईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत, पोहोचलेलो आहोत आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आमच्या आई वरदायिनी माता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण सध्या पहिलं थोडक्यात दर्शन घेऊ. आम्ही तयारी वगैरे चालू आहे. सगळं आम्ही काम केलेलं आहे. त्याला आपण दर्शन घेऊ. अजून एक आमचं देवस्थान एवढं फेमस काय आहे तुम्हाला एक चमत्कार दाखवतो. ह्या एवढ्या डोंगर कपारीमध्ये 12 महिने पुढे पाणी आहे. तर आमच्या इथे देवीच्या तिथे तुम्हाला दाखवतो. 12 महिने म्हणजे आता जवळजवळ एप्रिल आलाय. मे मध्ये पहिली पूजा असायची तेव्हा पण फुल पाणी असायचं. सकाराम गोळे साहेब. सो आता तुम्हाला दाखवतो तिकडे पाणी किती आहे. मी थांबा 1 मिनिट. आईचं पूर्ण घ्या ते आणि आम्हाला पण दाखव. कुठनं पडतं ते पण दाखव. कसं वाटलं पाणी मित्रांनो? बघा किती पाणी वरती आहे. ही खरी महिमा आहे आमच्या आई वरदायिनीची. हे जे पाणी आहे ना फक्त नाव दिसलं हे घे पण हे पाणी आमच्या देवीच्या स्थानकाचं पाणी आहे. तुम्हाला पिऊन दाखवतो. म्हणजे फ्रीजला लाजवेल, मिनरल वॉटरला लाजवेल असं पाणी आहे ते. हा एकदम प्युअर टेस्ट आणि एकदम मिनरल वॉटरला लाजवेल असं पाणी. थंडगार ते पण फ्रीजच्या पाण्याला पण ऐकणार नाही. जबरदस्त. हीच खरी महिमा आहे आमच्या आईची. सो आज तुम्हाला हे बघायला भेटेल. अजून आता मी ते सजावट करणार आहोत, पूजा वगैरे करणार, त्याच्यानंतर आरती वगैरे सगळे फुल धमाल. त्याच्यानंतर मग निरोप घेणार. बघा चालू झालं तिकडे. चला या. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा. क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. दुर्गे दुर्गणवारी तुझ विरस. बघा कुठं चाललाय पताका लावण्यासाठी. हे आमचे मामा पुजारी आमचे. तयारी चालू आहे सगळी देवाची. आणि आजचा उपवास धरलेला आहे भावाने. आणि ही सगळी महिना जबरदस्त. ही आयडिया तुम्हाला जय जय वरदायिनी माता की जय. कसं वाटतंय या एकदम अप्रतिम, एकदम आध्यात्मिक वातावरण झालेले. न भूतो न भविष्य असं हे वातावरण आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून तयार झालेले. बघा उद्योगपती कसे बघतात माझ्याकडे दाढी वाढून. वाव एक नंबर. तुम्ही पाहू शकता हे वातावरण अत्यंत एकदम भारी झालेलं आहे वातावरण. आणि एक मनामध्ये एक जिज्ञासा आलेली आहे. राम साहेबांच्या चेहऱ्यावरती एकदम टमाटरसारखा भाव उमटलेला आहे. चला अरे वाव
एक नंबर आले 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 सर्व काम चालू आहे, जोसात एकदम काम चालू आहे सगळ्यांचं. वर्धानी माता संघटना साखळीची वाडी या ग्रामदेवता, कुलदेवता, स्थानदेवता, मातृपितृ देवता सालाबाद प्रमाणे आई रामोदयानी तुझी इथे आपली सत्यनारायणची पूजा आयोजित केलेली आहे. त्या पित्याचा इथे सर्व ग्रामस्थ, सर्व मुंबईकर इथे आलेले आहेत आणि इथे आता पूजेला प्रारंभ करणार आहेत. सर्वांना चाय चाय भरपूर आहे चाय. अरे घ्या उचला ना, घ्या चाय व्यवस्थित घ्या पटपट घ्या. चाय एक नंबर कमी ना. या बालकाने साडी चोलीची तुला ओटी दिलेली आहे ती मान्य करून घेऊन जी काय त्यांच्या मनात पूर्ण करून कामाधंद्यामध्ये बरकत देऊन त्यांच्या पाठीशी राहून आणि संघटनेसाठी काम करायला त्यांना शक्ती दे, बलकटी दे. वर्धानी माते की चला शेवटी देवीच्या पूजेचा इथे शेवट झालेला आहे आमचा. अजूनही आम्ही स्थानकावरती आहोत. अर्धी मंडळी गेली, आम्ही मस्त भजन वगैरे केलं आणि आता बस निरोप घ्यायची वेळ आली आहे. तो आजचा दिवस खूप सगळ्यांसाठी खूप छान आहे. आजचा दिवस ॲक्च्युअली अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि आम्ही सगळ्यांसाठी चांगला दिवस आहे. सो आता आम्ही रजा घेतो देवीची. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, नक्की बघा. जी आपली महाराष्ट्राची जी प्रथा आहे, जी आपली प्रथा आहे, श्रद्धा आहे, ज्या श्रद्धेने आम्ही इथे येतो ती श्रद्धा तुम्हाला आज इथे पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा. असेच चांगले व्हिडिओ मी नक्की देत जाईल तुम्हाला. सो चला आता रजा घेतो. काळजी घ्या. बाय बाय. वर्धानी माते की जय. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं